बस बस त्याने नवीन आहे नवीन नवीन इन्व्हेस्टमेंट बाजूला होतं. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण पत्रकार परिषद सुरू व्हायला उशीर झाला. आज आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण यायला तब्बल 1 तास उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटीच्या संदर्भातली एक आढावा बैठक आणि मराठवाड्याच्या परिसरातील नव्यानं होणाऱ्या MIDCs, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना, खादी ग्रामोद्योग योजना, त्यानंतर इथले जे उद्योजक आहेत त्यांच्या अडीअडचणी, आणि याच सभागृहामध्ये 12 ऑगस्टला जी बैठक झाली होती त्याची अंमलबजावणी, या संदर्भातल्या आढावा बैठकांचं नियोजन मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केलं होतं. आणि मला सांगताना एक आनंद आहे की 12 ऑगस्टला जी बैठक झाली आणि जी पत्रकार परिषद मी घेतली होती त्यातली अनेक कामं सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल की 143 वर्ग ब च्या जागा शेतकऱ्यांच्या ज्या होत्या त्या संदर्भात आम्ही एक निर्णय घेतला होता. त्याची फलश्रुती देखील आज आम्हाला मिळालेली आहे. 5.5 कोटी रुपये झाडांचे शेतकऱ्यांना जे द्यायचे होते ते देखील जमा झालेले आहेत. बिडकीनमध्ये नळपाणी योजना मंजूर करायची होती, त्याच्यासाठी देखील 318 कोटी रुपयाचं टेंडर हे नळपाणी योजनेचं निघालेलं आहे. ऑरिक सिटी आणि समृद्धी मार्ग हा जोडणारा रस्त्याचा जो एक प्रकल्प आहे तो देखील महिन्याभरामध्ये पूर्ण होणार आहे. फक्त MSRDCची कनेक्टिव्हिटी आता शिल्लक राहिलेली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलेला आहे. त्या परिसरातल्या 2 ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीची 1,38,000 लिटरची जी रिक्वायरमेंट होती पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, ती देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे. या संपूर्ण कॉरिडॉरला जो बायपास रस्ता आहे 27 किलोमीटरचा, त्याच्यासाठी देखील आम्ही केंद्र शासनाकडे पैसे मागण्याचा आज आम्ही निर्णय घेतलाय. PAPचे जे प्रश्न होते, जे 12 ऑगस्टच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होते, ते देखील अनेक प्रश्न आज आम्ही सोडवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 56,306 कोटी रुपयाचे प्रकल्प, त्याच्यामध्ये JSW आहे, किर्लोस्कर टोयोटा आहे, अथर आहे, JSWचा अजून एक बसचा प्रकल्प आहे. या प्रकल्पांची सुरुवात देखील या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे. किर्लोस्कर टोयोटाच्या कंपाऊंड वॉलला सुरुवात झाली. JSWने 25% आमच्याकडे भरलेले आहेत, त्यांना देखील आता आम्ही जागा देतोय. आणि आज पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला सांगताना मला आनंद आहे की महायुतीच्या सरकारनं छत्रपती संभाजीनगरसाठी म्हणजेच मराठवाड्यासाठी जे औद्योगिक सकारात्मक पाऊल टाकलं, आज मितीला 22 प्रकल्पांनी याच आमच्या सगळ्या परिसरामध्ये जमिनीची मागणी केलेली आहे. आणि या
22 प्रकल्पांची गुंतवणूक जी आहे ती सुमारे 35,000 कोटी रुपये आहे. म्हणजे आपल्याकडे 50,206 कोटी रुपये तर गुंतवणूक होतेच आहे, परंतु अजून 35,000 कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी जागेचं नियोजन आणि जागेची मागणी इंडस्ट्रीजने केलेली आहे. त्याची यादी देखील मी आपल्याला देईन. मला असं वाटतं की याच्यातले 70% प्रोजेक्ट जरी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले तरी 20,000 कोटीची ऍडिशनल गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. बिडकीन छत्रपती संभाजीनगर वाया अहमदनगर हा जो 27 किलोमीटरचा एक रस्ता आहे, त्याच्यासाठी देखील केंद्र सरकारकडे आम्ही पैसे मागणार आहोत. आपल्याला 35,000 कोटीची प्रकल्पाची जागा फक्त ऑरिक मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मागितलेली आहे. आपण 100% 35,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांना जागा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. पण तरी आपण 70% आले जरी म्हटलं तरी 20,000 कोटीची ऍडिशनल गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार आहे. काही क्लस्टर बनवण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या ज्या परिसरामध्ये घेतला होता, त्याच्यामध्ये मसाल्याचं क्लस्टर असेल, लाकडाच्या फर्निचरचं क्लस्टर असेल, या सगळ्याच्या पाठीशी सरकार असल्यामुळं त्या औद्योगिक सहकारी संस्थांना 5 कोटी 6 कोटी 7 कोटी ही जी काही प्रकल्प होते ते देखील मंजुरी शासनानं दिली आणि ते 35 ते 40 कोटी रुपयाचे प्रकल्प आता मराठवाड्याच्या परिसरामध्ये होणार. प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी MIDC असावी हे धोरण आम्ही जे स्वीकारलेलं होतं, ती देखील लँड एक्विजिशनची प्रोसिजर फार मोठ्या पद्धतीनं मराठवाड्याच्या पूर्ण तालुक्यांमध्ये सुरू आहे. काही ठिकाणी विरोध झालेला आहे. विरोध झालेला असताना मी स्वतः आता काही लोकप्रतिनिधींशी बोलणार आहे. जर खरोखरच मोठ्या पद्धतीने विरोध होणार असेल आणि ती MIDC तशीच पडून राहणार असेल किंवा त्याला विरोधामुळे ती होणारच नसेल तर त्याचं देखील डिनोटिफिकेशन करावं, अशा पद्धतीची जी लोकप्रतिनिधींची मागणी आहे त्याचा देखील आम्ही सकारात्मक विचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3-4 तालुक्यांचे आहेत, त्यांची नावं मी सांगत नाही. आणि तिथं जर परत शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला MIDC पाहिजे, ती देखील मानसिकता आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय. MSME साठी पूर्ण ऑरिक सिटीतली 20% जागा जी राखीव आहे, आज MSMEच्या लोकांनी अशी मागणी केली की 20 गुंठ्याची आणि 1 एकरची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करावी. तर तसे 20 गुंठ्याचे आणि 1 एकरचे प्लॉट देखील पाडण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय. आपल्याला माहिती असेल की नाशिक सुपामध्ये जापनीज कंपनींसाठी आम्ही जागा राखीव ठेवलेली आहे. तसे एक प्रायोगिक तत्वावर पुढचे 90 दिवस 100 एकर जमीन ही जापनीज कंपनींसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कारण जापनीज कंपनींची मागणी प्रचंड मोठ्या पद्धतीने येते की आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपन्या सुरू करायच्या आहेत. 6 एकरमध्ये IT कंपनी सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून अजून 25 एकर जमीन ही आपल्या क्षेत्रातल्या IT कंपन्या ज्या आहेत त्याच्या एक्सपान्शनसाठी ठेवण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलाय. आणि म्हणून मला असं वाटतं की MIDC असेल किंवा आमची ऑरिक असेल, हे उद्योजकांसाठी अतिशय प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या दोन्ही संस्था आहेत. बेरोजगारी दूर करणाऱ्या संस्था आहेत. आणि हे करत असताना आपल्याकडे शेंद्रा येथे उद्योग विभागामार्फत स्किल सेंटरचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. मराठवाड्यामध्ये 4 उद्योग भवन आपण मानतोय. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव याची कामं सुरू झालेली आहेत. काही कामं ही पहिल्या स्लॅब पर्यंत आली, दुसऱ्या स्लॅब पर्यंत आली. त्या वर्षभरामध्ये ही कामं आता पूर्ण होणार आहेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागा या दोन्हीवरच आमची सांगोपांग चर्चा झाली आणि त्याच्यातनं बिडकीनला जी नोटिफाय केलेली जागा आहे, म्हणजे 17,000 एकर जागा ही नोटिफाय केली आहे, त्याच्यातली 8,000 एकर जागाच आम्ही घेतलेली आहे.
तर मी स्वतः मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी, एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहे आणि जी नोटिफाय केलेली जागा आहे ती जर आम्ही अक्वायर करू शकलो तर अजून मोठ्या कंपन्या बिडकीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न शासन म्हणून करणार आहोत. हा झाला उद्योग विभागाचा MIDCचा घेतलेला आढावा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषा हा विभाग देखील नव्यानं काही दिवसापूर्वी माझ्याकडे आलाय आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहिला कार्यक्रम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिवंदन नावाचा हा आपल्या विद्यापीठामध्ये आज होतोय. त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे. आमचे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मराठी भाषेचे सहाय्यक संचालक आहेत. आम्ही काही निधी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. परवा मी दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी आणि प्रचारासाठी जो निधी आम्ही जिल्हाधिकारी स्तरावर आता डिस्ट्रीब्यूट करू तर त्याच्यातनं शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी आणि इन जनरल सगळी मराठी बोलणारी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे अशा पद्धतीची आमची संकल्पना आहे. मराठी भाषा जशी छत्रपती संभाजीनगरला बोलली जाते, महाराष्ट्रामध्ये बोलली जाते, तसाच प्रचार परराज्यांमध्ये आणि परदेशामध्ये व्हावा ही देखील भूमिका घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. आणि मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं विश्व मराठी संमेलन हे 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये होतंय. आपण देखील त्या कार्यक्रमामध्ये जर सामील झाला तर त्या कार्यक्रमाची शोभा अजून वाढेल. आणि म्हणून मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि प्रचार करण्यामध्ये जसा आमचा पुढाकार आहे, आमचा विभाग त्याच्यामध्ये काम करतोय, तसं मराठी भाषेचा पत्रकार हा देखील एक घटक आहे, अंग आहे. तर तुम्ही देखील या सगळ्या मोहिमेमध्ये सामील व्हावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आणि म्हणून दोन्ही विभागाचा आढावा घेत असताना उद्योजक जे मराठी आहेत त्या मराठी उद्योजकांसाठी कालच जो पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला की जे परराज्यामध्ये उद्योजक आहेत, जे परदेशामध्ये उद्योजक आहेत, त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणून त्यांच्यासाठी एक वेगळी योजना सुरू करावी. तर ती मराठी उद्योजकांसाठी योजना सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि त्या कमिटीच्यासाठी माननीय रघुनाथजी माशेलकर साहेबांची आम्ही नियुक्ती करतोय. माशेलकर सर त्याच्यावर अभ्यास करून आम्हाला प्रपोजल देतील, ते आम्ही शासनासमोर नेऊ, कॅबिनेट समोर नेऊ आणि त्याच्यातनं जो मराठी भाषिक, जो मराठी माणूस परराज्यामध्ये आणि परदेशांमध्ये गेलेला आहे परंतु त्याला महाराष्ट्रामध्ये येऊन पुन्हा एक्सपान्शन करायचं किंवा उद्योग सुरू करायचा आहे तर त्याच्या मागे देखील महाराष्ट्र शासन ठामपणानं उभं राहणार. तर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची काय नक्की अडकले? आपण जागा द्यायचा तर निर्णय घेतलेलाच आहे, परंतु त्याला फंडिंग केंद्र शासन करणार आहे आणि त्याची जबाबदारी असोसिएशननं घेतलेली होती की त्यांना फक्त जागा उपलब्ध करून द्यायची होती, त्याच्यानंतर फंडिंग ते करणार होते. परंतु आज देखील मला असं कळलं की पुढच्या महिन्यामध्ये जे फार मोठे एक्झिबिशन आहे त्याच्यासाठी देखील जी जागा पाहिजे होती ती देखील आम्ही देण्याचा निर्णय ऑरिकमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे एक्झिबिशन सेंटर बांधत असताना सगळ्या तिथल्या इंडस्ट्रीच्या असोसिएशनने आता मोठमोठ्या ज्या कंपन्या आल्या आहेत त्यांच्याकडनं CSR मधनं जरी पैसे उभे केले तरी त्याच्यातलं काही पर्सेंटेज MIDC म्हणून किंवा ऑरिक म्हणून आम्ही देऊ शकू. पण त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्वाची गोष्ट जी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडणार आहे भविष्याच्या कालावधीमध्ये इंडस्ट्रीसाठी, तर टोयोटा कंपनीनं 50 एकर जागा ही स्किल सेंटरसाठी आमच्याकडे मागितलेली आहे आणि ते स्किल सेंटरसाठी जागा देण्याचं देखील आम्ही मान्य केलेलं आहे. ऑरिकमध्ये निवासी जागा ज्या आहेत त्याचा दर जास्त असल्यामुळे त्या निवासी जागा जात नाहीत असं निदर्शनाला आल्यामुळं सगळ्या नेते मंडळींशी, मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो देखील रेट कमी करण्याचा माझा मानस आहे. अम्युनिटीजसाठी आपण जे काही प्लॉट देतो, MGMनं माझ्या माहितीप्रमाणे तिथे जागा मागितली, तिथे त्यांची युनिव्हर्सिटी होते. तर मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, हॉटेलिंगमध्ये काम करणाऱ्या, सगळ्याच व्यापार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एक विनंती करायची आहे की आमच्याकडे त्या ठिकाणी देखील कमर्शियल प्लॉट्स आहेत, त्या ठिकाणी देखील
संस्थांना देण्यासाठी जे प्लॉट्स आहेत जे कायदेशीररित्या आम्ही देऊ शकतो, अशी चळवळ देखील त्या ठिकाणी जर सुरू होणार असेल, तिथे हॉटेलिंग मोठ्या पद्धतीनं होणार असेल, कॉलेजेस मोठ्या पद्धतीनं होणार असतील, संस्था उभ्या राहणार असतील, तर त्याच्यासाठी जी जागा सेपरेट बाजूला काढून त्याचा रेट देखील ठरवण्यात आलेला आहे, ती देखील जागा द्यायला आम्ही तयार आहे. तर ते ड्रोन क्लस्टरचं खूप दिवस झाले हे ड्रोन काही पुढे प्रस्ताव आहे गेले नाही, मला असं वाटतं की ड्रोन क्लस्टरच्या बाबतीमध्ये नक्की आपण प्रयत्न करू. पुण्याची पण मागणी आहे, छत्रपती संभाजीनगरची पण मागणी आहे, नागपूरची पण मागणी आहे. पण आता तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असेल तर जागेची मागणी बाकीच्या इंडस्ट्रीसाठी फार मोठ्या पद्धतीने आहे. मग त्याच्यामध्ये IT सेक्टर आहे, जापनीज कंपन्या आहेत, EV व्हेकलच्या कंपन्या आहेत, EV बसेसच्या कंपन्या आहेत, EV स्कूटरच्या कंपन्या आहेत, बॅटरी तयार करण्याच्या कंपन्या आहेत, फार्मामधल्या कंपन्या आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज या सगळ्या जागा ज्यांना इंडस्ट्रीसाठी आवश्यक आहेत त्यांना देऊन पहिली इंडस्ट्री सुरू करणं आणि बेरोजगारी दूर करणं ही आमच्या समोरची प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यातनं एखादा ड्रोनवाला जर आमच्याकडे आला आणि त्याने जागा मागली त्याला पण देऊ, त्याच्यामुळे तो काही इश्यू नाही. पण ड्रोन क्लस्टर केल्यानंतर आज तशी मागणी समोर आलेली नाही, पण बाकीच्या सगळ्या सेक्टरमधली मागणी या जमिनीच्या निमित्तानं पुढे आलेली आहे. सर, आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. परंतु दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळा बहुतांश बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या संदर्भात या संदर्भामध्ये दोन महत्वाचे मुद्दे असे आहेत की मराठी भाषा हा जो विभाग आहे तो मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी आहे. म्हणजे माझी जबाबदारी हटकत नाही. पण शालेय शिक्षण असेल किंवा उच्च तंत्र शिक्षण असेल याच्यामध्ये देखील मराठीचा वापर असला पाहिजे, याचा निर्णय मी स्वतः उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना घेतला. आणि इंजिनिअरिंग देखील मराठीतनं असलं पाहिजे म्हणून इंजिनिअरिंगची पुस्तकं देखील मराठीतनं आपण सुरू केली. आणि देशातलं पहिलं मराठीतून शिक्षण देणारं इंजिनिअरिंग कॉलेज हे पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या शाळा आहेत तर आयुक्तांनी पुढाकार घेतला पाहिजे. आमचा विभाग त्यांच्यासोबत आहे. शालेय शिक्षणामध्ये जर करायचं असेल तर आपण मराठी भाषा म्हणून त्यांच्या सोबत राहू. पण या सगळ्या गोष्टीमध्ये पालकांची मानसिकता जी देखील आहे ती देखील अशी बनली पाहिजे की महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना घातलं पाहिजे. आणि हे घालत असताना महानगरपालिकेची शाळा देखील प्रायव्हेट शाळेसारखीच ताकदीनं उभी राहिली पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे, तरच याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि मराठी भाषा विभाग जो आहे, मराठी भाषा विभाग हा फक्त भाषेपुरता मर्यादित नाही तर प्राकृत देखील आपल्याला अभिजात दर्जा त्याला मिळाला आहे. तर प्राकृत भाषेचा निधी देखील महाराष्ट्राला मिळावा ही परवा आम्ही शेखावत साहेबांकडे मागणी केली आणि त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला. सर, IT आणि MSCB सेक्टरसाठी तुम्ही नवा डिसिजन घेतला, तर त्याचं रिक्वायरमेंट किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, नेमकं हे सगळं म्हणजे देण्यामागचं काय कारण आहे या निर्णय घेण्यामागचं? आज असोसिएशननं आमच्याकडे 25 एकर IT सेक्टरच्या साठी मागणी केली. 25 एकर फक्त, 100 एकर नाही, 200 एकर नाही, 500 एकर नाही. तर मी त्यांना सांगितले काही कालावधीसाठी 25 एकर आपण राखून ठेवू आणि काही कालावधीनंतर जर IT आल्यानंतर आपण जनरल करू. तसं जापनीज कंपनीची मागणी देखील आज टेबल टू टेबल झाली की आम्हाला जर सुपा नाशिकला जसं करून दिलंय तसं जर केलं तसं म्हणून निर्णय घेतलाय. पण हे काय परमनंट निर्णय आपण घेतलेले नाही. जर 90 दिवसामध्ये 6 महिन्यामध्ये या कंपन्या जर नाही आल्या तर आपण जनरल MIDC सारख्या जागा ज्या आपण देतो तशा आपण देणार आहोत. बघा ना आता टॉयट बावीस कंपन्यांची यादी देऊ का तुम्हाला? पूर्ण देतो ना. हे बघा त्याच्यामध्ये अवनी पॉवर आहे, मॅट्रिक्स गॅस आहे, त्याच्यानंतर सिमन्स लिमिटेड आहे, गॅन्सॉल इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर हर्मन इंडिया आहे, उनो. हा मग यादीच देतो, 22 यादी देतो. पण याच्यामध्ये कसं आहे त्यांनी मागणी केली, याचा अर्थ आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या MIDC कडे किंवा ऑरिककडे सकारात्मक आता इंडस्ट्रीज बघायला लागलेले त्याचे प्रचिती आहे. आणि त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त प्रकल्प हे छत्रपती संभाजीनगरलाच येते. सर, KMIC मध्ये जे शेतकऱ्यांना जमीन पडतावा देणार आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले तर जमीन त्यांना कधीपर्यंत मिळणार आहे?
शेतकऱ्यांकडे पैसे थोडे. नाही, पीएफपीच्या धर्तीवरचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. आज आमचे ऍडिशनल कलेक्टर साहेब देखील त्या बैठकीला होते. त्याच्यामुळे ते देखील एक बैठक याच्यामध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे या बैठकीतनं वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत 143 प्रस्ताव जे आहेत ते 7-8 दिवसामध्ये क्लिअर होतील. झाडांचे जे पैसे होते ते 5.5 कोटी रुपये घेऊन म्हणजे खात्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे जे प्रकल्प बाधितांचे किंवा जमीन ज्यांची शेतकऱ्यांची गेलेली आहेत त्यांचे प्रश्न जे होते ते देखील बऱ्यापैकी सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मध्ये जे आयटी पार्क आहे साहेब, आपली इमारत 45 वर्ष जुनी आहे, त्याला आधुनिकीकरण आता करण्यात येईल का? आणि 7 रुपयावरून त्यांचा चौरस फुटाचा तर 46 रुपयावर नेण्यात आला. त्याच्यामुळे आयटी पार्क मध्ये सगळे उद्योजक इथून पळून गेल्याशिवाय महानगरपालिकेकडून अवघाच्या सर्व कर वसुली कुठल्याही सुविधा न देता त्याच्यामुळे ते उद्योजक पळाले होते असं सतीश चव्हाण साहेबांनी विधान परिषदेमध्ये कोणी म्हटलं? नाही, सतीश चव्हाण साहेबांनी म्हटलं म्हणजे ते खरं असेल. नाही, म्हणजे माहिती घ्यायला लागेल ना मला. ऐका नाही, ऐका ना, मी असं मी कुठं बोललो? मी खोटं बोलले असं म्हटलंच नाही. तुम्ही रेकॉर्डिंग आहे काढून बघा. सतीश चव्हाण साहेब खोटं बोलले असं मी कुठं बोललो असेल तर मी शब्द माझे मागे घ्यायला मी शंका पण नाही उपस्थित केली. माझ्या चेहऱ्यावरनं कदाचित तुम्हाला तसं वाटलं असेल तर माझा तसा चेहरा असेल शंकेखोर, त्याला मी काय करू? माझं नाही, विधिमंडळातले सहकारी म्हणून सचिन चव्हाण साहेबांनी आपल्या सतीश चव्हाण साहेबांनी जर मुद्दा मांडला असेल तर मी खरोखरच तपासून बघू. आणि 7 रुपयाचे 46 रुपये ऐका ना, 46 रुपये जर झाले असतील आणि त्याच्यामुळं आयटी कंपन्यांचे काही मालक जर निघून गेले असतील आपण माहिती घेऊ. पण तशी माहिती माझ्याकडे आज नाही. मी आज जी एमआयडीसी कडनं माहिती घेतली तर उलट आयटी कंपनीवाले जागा मागतायत, आम्हाला 25 एकर जागा द्या. त्याच्यामुळे त्याच्यातली शहानिशा करून जर ते खरं असेल तर कारवाई करू. असं आहे की एमएसएमई ना जी जमीन बांधण्यात येईल त्यांना थोडं ऑरिजिन रेट पण जास्त वाटतं त्याच्यामध्ये ते आहे. पण तसंच जमिनीच्या रेटच्या बाबतीमध्ये तसं मी तुम्हाला म्हटलं निवासी आहे ती जास्त आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण लघु उद्योजकांसाठी जी जागा आहे तशी कुठे तक्रार नाही आहे. इव्हन प्लग अँड प्ले मध्ये पण आपण त्यांना देतोय, लीजवर देतोय, भाड्यानं देतोय. त्याच्यामुळे ते खुश आहेत आणि त्यांची फक्त मागणी होती की आम्हाला जागा द्या, आम्ही त्या रेटमध्ये घ्यायला तयार आहोत. ऑरिजिनचा जे दुसरा टप्पा आहे चौथा टप्पा आहे तो टप्पा आम्ही सांगितलं ना. नाही, त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांशी उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा करून घेईन, कारण तो फार मोठा धोरणात्मक निर्णय आहे. आणि त्याच्यामध्ये जर सगळ्यांचं म्हणणं असेल, मागणी असेल की बाबा जागेची मागणी आता वाढते, अजून इंडस्ट्री इथे यायला तयार आहे, तर आपण तो ऍक्विएशनचा निर्णय घेऊ ना. वाळूच्या शेतांचा आराखडा ते पण अनेक दिवसावरून 2-4 वर्षावरून आपल्याला सरकारने मंजूर 2017 पासून ते प्रलंबित होतं, परंतु आता प्रलंबित नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये ही एमआयडीसी आलेली आहे. त्याचे पण कागद माझे आमचे आरो इथं आहेत, पाहिजे तुम्हाला देतील. पण येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हायला काही हरकत नाही. सरकारनामानं यावेळी महत्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकलाय की उद्योगावर राज सुरू झाला. अनेक ठिकाणी युनियन्स आहेत आणि त्या युनियन्स मार्फत उद्योजकांना फंडिंगसाठी धमक्या दिल्या जात आहेत, अपहरण केलं वगैरे सगळ्या मुद्दे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संभाजीनगर असेल किंवा अन्य ठिकाणी राज्याच्या वेगळ्या ठिकाणी स्थलांतर करण्याच्या तयारीचे उद्योजक आणि स्थानिक उद्योजकांना भीती वाटते. हे सगळं जे उद्योगावर जे संकट येते त्याच्याकडे काय विशेष लक्ष दिलं गरजेचं असं आजच्या बैठकीमध्ये ही देखील चर्चा झाली आणि त्या बैठकीला स्वतः पोलीसचे आमचे प्रवीण पवार साहेब देखील सीपी साहेब उपस्थित होते. 1-2 महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की अशी प्रवृत्ती मोडून तोडून ठेचून काढली पाहिजे. कारण जो उद्योजक येतो तो अनेकांना रोजगार देत असतो, बेरोजगारी दूर करत असतो. एखादा उद्योजक जाणीवपूर्वक त्रास देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी देखील प्रशासन आहे. परंतु जाणीवपूर्वक खंडणी मागण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्या उद्योजकांना पुढे यावं, त्याला पूर्ण संरक्षण दिलं जाईल. आणि जी प्रवृत्ती त्यांच्या विरोधात खंडणी मागण्याचा प्रयत्न करते त्यांना जेलचीच हवा भोगावी लागेल. आणि ही प्रवृत्ती पूर्ण महाराष्ट्रातून उकरून टाकण्यासाठी सरकार या उद्योजकांसोबत आहे. युनियन उभे राहिलं युनियनचं काय युनियनमध्ये सांगतो, युनियनमध्ये 2 प्रकार आहेत. आता आपण माथाडी कामगारांचं युनियन म्हणतो. माथाडी कामगारांचा जो कायदा आहे तो अतिशय चांगला कायदा आहे.
माथाडी कुटुंबाला ताकद देणारा तो कायदा आहे, पण त्यांच्या नावावर देखील काही माथाडी संघटना तयार होऊन काही खंडणीचे प्रकार करतात आणि याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं धोरण देखील स्पष्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं देखील धोरण स्पष्ट आहे. अजितदादांचं देखील धोरण स्पष्ट आहे आणि आमच्या मंत्रिमंडळाचं देखील धोरण स्पष्ट आहे की दादागिरी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर उद्योजकांनी पुढे यावं. पूर्णतः उद्योजकांना आम्ही संरक्षण देऊ. पोलीस त्यांच्यावर कारवाई करेल आणि असा प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडणार नाही याची दक्षता घेऊ, परंतु कोणीतरी पुढे आलं पाहिजे. अनेक प्लॉट रिकामे आहेत सर, तर ते ज्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या ताब्यातून घेऊन गरजू उद्योजकांना देण्याबाबत काय धोरण आहे? आता हा विधानसभेतला हा विधान परिषदेतला प्रश्न नाही ना, कारण चिकलठाण्यावर जोर आहे. माझं म्हणणं चिकलठाण्याच्या संदर्भामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. चिकलठाणा असंच नाही, सगळ्या की जे प्लॉट घेतलेले आहेत पण ज्याचा वर्षानुवर्ष वापर झालेला नाही ते प्लॉट देखील काढून घेण्याचा निर्णय MIDC म्हणून आम्ही घेतलेला आहे. काही प्लॉट्स करोनामुळं राहिले तर आम्ही धोरण आणलं की 2 वर्ष अगदी कसलीही चर्चा न करता कसलाही कागद न बघता मुदतवाढ द्यावी. पण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर पडून राहिले असतील प्लॉट उद्योजकांकडे ते काढून घेतले पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर चिखलठाण्यामध्ये उद्योग करायचा नाही, मला वाळूजला करायचा किंवा बिडकीनला करायचा असं जर उद्योजकाचं मत असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही थोडंफार त्यांना समजवलं पाहिजे की तुम्ही तिथं जाऊन कारखाना टाका, उद्योग टाका. पण शेवटी उद्योजकाची मानसिकता लागते कुठच्या MIDCत जाऊन काम करायचं ते. त्याच्यामुळे आम्ही जनजागृती करू, आम्ही विनंती करू. शेवटी उद्योजकाला तिथं कारखाना टाकायचं की नाही तो ठरवत असतो. आपल्या राज्यात ज्या ज्या ठिकाणी इंडस्ट्री डेव्हलप झालेल्या आहेत तिथे नाईट लाईफची पण म्हणजे काही डिमांड्स येतात. अशी काही इथेही डिमांड्स आलेली आहे असं मला वाटतं की बाबा जेव्हा पूर्ण देशभरातून इथे लोक येतात तर त्यांना 5 दिवस काम केल्यावर 2 दिवस म्हणजे त्यांनी एंटरटेन पूर्ण करावं. अशी उद्योजकाची पण अशी तुमच्याकडे मागणी केली होती असं आम्हाला कळालं. म्हणजे काय नाईट लाईफ MIDCनं सुरू करावं? नाही म्हणजे काही त्यासाठी प्रयत्न MIDC होत आहेत का? मला तर हा माझ्या 2.5 वर्षाच्या उद्योग मंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये पहिला प्रश्न आहे की MIDCच्या उद्योजकांनी नाईट लाईफ सुरू करावं म्हणून मागणी माझ्याकडे तरी काही केलेली नाही. मला निवेदन पण काय आलेलं नाही. आणि शेवटी मला असं वाटतं की एखाद्या उद्योजकाला 5 दिवस काम करून थकवा आला असेल